स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष सागरजी संसारे यांचे मालेगावमध्ये जंगी स्वागत। मालेगावच्या कार्यकर्त्यांनी सागरबाई संसारे यांचं जंगी स्वागत केलं। गेल्या अनेक दिवसापासून जी लोक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची वाट बघत होते, आज याच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला पुन्हा एकदा स्वाभिमानी रिपब्लिकन पॅन्थर भेटला। आंबेडकरी समाजामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बाजू मांडली व सागरभाऊ संसारे यांना पुढील वाटचालीसाठी पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या। ज्यांनी आपल्याला सन्मानाने स्वाभिमानी जगायला शिकवलं, ज्यांना आपण हक्काने आपला बाप म्हणतो, ते भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पॅन्थर सारख्या या पोरांनी संघटनेचे संस्थापक नेते माझे नेते श्री भाई संघाने नामदेव ढसाळ भाज्या ढाले त्यावर पॅन्थर पासून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांनी महाराष्ट्राच्या भीमा सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील शोषित वंचित अल्पसंख्याक यांच्या नसांमध्ये, यांच्या धमन्यांमध्ये एक स्वाभिमान विचार पेरला। ते माझे नेते, आपल्या सर्वांचे नेते भीमरत्न पॅन्थर मनोजभाई संसारे यांच्या स्फूर्तीस अभिवादन। खरं म्हणजे मी इथे आज तुमच्या सर्वांची सदिच्छा भेट घेण्यासाठी। आपला हा स्वाभिमानी स्वारी परिवार आहे आणि या परिवारामध्ये माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझे नाते, हे नातेवाईकाचे परिवार आहे। स्वारी परिवार आपण बोलतो। त्या स्वारी परिवाराच्या सदस्यांना भेटण्यासाठी आज हा योग 1 वर्षाने काय होईना, आज मी या ठिकाणी आलो। खरं म्हणजे मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो, थोडा भावनिक झालो, कारण का ह्याच मालेगावमध्ये गेल्या 1 वर्ष आधी भाई आणि मी मला वाटतं 15 ते 20 दिवस गेले। मागसाहेब आहे, मोरे साहेब आहे, आई, मी सगळ्यांना ओळखतो, चेहऱ्याने ओळखतो, नावाने ओळखतोच, पण खूप मोठं दुर्दैव, खूप मोठी हानी वैयक्तिक माझी, समाजाची आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची झाली। निश्चित भाई नाही आहेत, शरीर रूपाने जरी गेले असले तरी विचाराने आपल्या मनात, आपल्या हृदयात आहे। माझं सर्व बंधूंना, बहिणींना विनंती, कृपया समजू नका की भाई आपल्यात नाहीये। भाई आजही या बैठकीत उपस्थित आहे असं मी मानतो। आपण सगळे भाई म्हणूया, आपल्या सगळ्यांमध्ये भाईंचा विचार, आपण सगळेच मनसंसारी आहोत असं समजूया। तीच ताकद, तो जोश आणि ते स्वाभिमानी स्फुल्लिंग आपल्यामध्ये पेरण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। मी आपले सर्वांचे आभार मानतो। आपण सर्वांनी माझं आणि माझ्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांचा सत्कार केला, मला शुभेच्छा दिल्या, एवढीच मागणी करेल एक लहान भाऊ म्हणून। मी जरी पक्षाचा पक्ष अध्यक्ष असलो, पण त्याच्या आधी मी तुमचा भाऊ आहे, एक भीमसैनिक। जसे भाईच्या पाठी खंबीरपणे उभे राहिला, त्याचप्रमाणे तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात ठेवून मला लढ म्हणा। कोणताही मायकाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला यानंतर थांबू शकत नाही। आपण एक असू, आपण संघटित असू, मला माहिती आहे कार्यकर्ता जगला पाहिजे। कार्यकर्ता जगला तर नेता जगेल, नेता जगला तर पक्ष जगेल, आणि पक्ष जगला तर पक्षाच्या पक्षप्रमुखाचं नाव जगेल। त्यामुळे जर भाईंचं पक्ष नाव टिकवायचं असेल
भाईंचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आपण सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे आणि रन केलं पाहिजे. भाईंनी इथपर्यंत हा स्वाभिमानाचा रथ, आंबेडकरी विचाराचा रथ आपल्या हातात आणून ठेवलाय मोदी साहेब. जो बाबासाहेबांचा विचार आपल्या हातात दिलेला आहे तो रथ आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि त्याची वाटचाल मोठ्या गतीने करायची आहे. आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, एक लहान भाऊ म्हणून आणि पक्षप्रमुख पक्षाध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो. तिथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मुख्य संपादक विनोद भाऊ भोसले.